कोल्हापूरमध्ये सध्या प्रशांत कोरटकरच्या अर्जावरती सुनावणी सुरू आहे आणि प्रशांत कोरटकरला जामीन देण्याच्या विरोधामध्ये सरकारी वकील सध्या युक्तिवाद करतायत। जामीन दिला तर कोरटकर पळून जाण्याची शक्यता सरकारी वकिलांनी वर्तवली आहे। तर प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावरती सध्या सुनावणी होती आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। विजय, खरं तर तब्बल 1 महिना लागला होता, कोरटकर फरार होता आणि त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला होता। जर जामीन मिळाला तर पुन्हा एकदा तो पळून जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। अगदी बरोबर आहे। सरकारी वकिलांनी खूप महत्त्वाचा युक्तिवाद आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरने ज्यांची नावं घेतली, ज्यांची मदत झालेली आहे, त्यांची जी नावं घेतली त्यापैकी एकच केवळ धीरज चौधरी हाच तपासासाठी येऊन गेलेला आहे। उर्वरित जे लोक आहेत ते आलेले नाहीत। त्याचबरोबर ज्या हॉटेलमध्ये राहिला होता त्या हॉटेलच्या मालकांना देखील नोटीस पाठवली, मात्र ते देखील चौकशीसाठी आलेले नाहीत। त्यामुळे 1 महिना हा फरार होता, त्यामुळे याला जर जामीन दिला तर हा पुन्हा एकदा पळून जाऊ शकतो आणि या सगळ्या गुन्ह्याच्या पाठीमागे ज्यांचा गुन्ह्याचा सहभाग आहे ते यामधून बाजूला होतील अशा देखील युक्तिवाद आहे तो केलेला आहे। कारण हा जर जामीन मंजूर झाला नाही तर त्या या गुन्ह्यामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सोपं होईल आणि म्हणूनच कुठेतरी जामीन अर्ज या ठिकाणी नामंजूर करावा अशी देखील मागणी केली। आणि दुसरी महत्वाची मागणी या ठिकाणी अशी केलेली आहे की जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत जामीन अर्ज मंजूर करू नये असा देखील युक्तिवाद आहे तो सरकारी वकिलांनी केलेला आहे। यामिनी, बरं, धन्यवाद विजय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।